नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला सायली आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला सिरियल बघायला मिळेल. आणि हा भाग शेअर करा. आपण पाहतो तर काय, श्री आणि आधिराज दोघे मिळून प्रियाची धिंड काढणार आहेत, तिची वाट लावणार आहेत. तेव्हा आता दोघे मिळून हे सगळं कशा पद्धतीने घडून आणणार आहेत, हेच आपल्याला या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण पाहतो तर काय, सायली आणि अर्जुनने आता पक्का निश्चय केलाय की प्रिया विरुद्ध जे काही पुरावे गोळा केलेले आहेत ते आता बाहेर काढण्याची खरी वेळ आलेली आहे. प्रिया ही खोटी तन्वी आहे हे आपण नंतर सिद्ध करू, पण आधी तिचं कॅरेक्टर किती खराब आहे, ती किती खोटे बोलणारी मुलगी आहे, तिचे किती अफेअर्स आहेत आणि ती अश्विन भाऊजींना फसवते, हे आधी सर्वांसमोर आणणं खूपच गरजेचं आहे. आणि याच प्लॅनिंग नुसार सायली आता श्रीला फोन करते, पण त्याचा फोन बिझी लागत असतो. तेवढ्यातच विमल आता सायलीला हाक मारते. सायली घाईघाईत आपला फोन चार्जिंगला लावून तिकडून निघून जाते. इकडे आता श्री सायलीला रिटर्न कॉल करतो. बरोबर त्याच वेळेस प्रिया किचनमध्ये लुडबुड करत असते. फोन वाजलेला पाहून सायलीला कोणाचा फोन येतोय या उत्सुकतेपोटी प्रिया तो फोन पाहते. त्यावरती श्री असंच नाव फ्लॅश होत असतं आणि श्रीचं नाव बघून प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया विचार करते, हा श्री कोण असेल? नक्की हा सायलीला इतक्यांदा फोन का करत असेल? 100 काहीतरी काळंबेर आहे, मला बघायलाच हवं. आणि तसं पण सायली अर्जुन हात धुवून माझ्या मागे लागले. कोण जाणे, माझ्या विरुद्ध जर पुरावा असेल तर मला बघायलाच हवं, असा सगळा विचार करून प्रिया आता श्रीचा फोन उचलते. पलीकडून बोलणाऱ्या श्रीला असं वाटतं की सायलीच बोलते, त्यामुळे तो सगळं बोलून मोकळा होतो. तो म्हणतो, मॅडम, तुम्ही मला प्रियाच्या अफेअरचे सगळे पुरावे आणायला सांगितले होते ना? ते मी एकत्रित केलेले आहेत. तुम्ही सांगा कधी आणि कुठे यायचं आहे ते. श्रीचा आवाज ऐकून तिच्या आता लक्षात आलेलं असतं की हा तिचा बॉयफ्रेंड श्री आहे. ती कसलाच विचार करत नाही आणि सरळ त्याचा फोन कट करते. तिच्या लक्षात येतं की अस्मिताच्या डिलिव्हरीच्या दिवसापासून सायली आणि अर्जुन तिच्या मागावरती आहेत. म्हणजे त्या दिवशी यांनी माझे आणि श्रीचं बोलणं ऐकलं होतं, तर याचा अर्थ त्याच दिवसापासून हे तिघे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. श्री त्यांना मदत करतोय आणि मला फसवतोय. म्हणजे हा श्री एक नंबरचा गद्दार निघाला. पण मी सुद्धा प्रिया आहे, याला तर आता सोडणार नाही. काहीतरी करावं लागेल. प्रियाला सायली येण्यापूर्वी काहीतरी करणं भागच असतं. प्रिया आता स्वतःला वाचवण्यासाठी सायलीच्या फोनवरून श्रीला मेसेज करते, पनवेलच्या साईडला जो जंगली एरिया आहे ना, तिकडे ये आणि मला पुरावे दे, मी तिथे तुझी वाट पाहीन. आणि तो मेसेज बघितल्यानंतर श्रीला जरा संशयच येतो. तो विचार करतो, नक्की काय घडलं असेल. नाही म्हणजे सायली मॅडमने आधी माझा फोन कट केला आणि मग मला मेसेज पाठवला. त्यांना माझ्याशी फोनवरती सुद्धा बोलता आलं असतं, पण फोन कट करून मेसेज करण्याची काय गरज होती? हा, बहुतेक ती प्रिया तिथेच कुठेतरी असणार आहे आणि प्रिया ऐकेल या भीतीने सायली मॅडमने मला मेसेज पाठवला असणार आहे. हा, असंच काहीतरी घडलं असणार आहे. मी जातो आणि सायली मॅडमला सगळे पुरावे देतो.
एकदा त्यांच्या हाती पुरावे गेले की मी मोकळा. श्री आता सगळे पुरावे घेतो आणि त्या निर्जन जागी पोहोचतो. तिथे कोणीच नसतं, काळं कुत्रं सुद्धा नसतं. तो आता इकडे तिकडे सायलीला शोधू लागतो. तो विचार करतो की सायली मॅडमने मला अशा ठिकाणी का बोलावलं असेल. हे जरा विचित्र वाटतंय. काय गडबड तर नसेल ना. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे सायली नसते तर प्रिया त्याची वाट पाहत उभी असते. प्रिया दुरून श्रीला पाहते आणि लगेच त्याच्या जवळ जाते आणि त्याची सरळ कॉलर पकडते. ती म्हणते, तू मला एक्सपोज करणार. माझ्या विरुद्ध असलेले सगळे पुरावे तू सुभेदारांना दाखवणार. लक्षात ठेव, जर मी शांताला मारू शकते ना, तर तुला सुद्धा संपवायला मला वेळ लागणार नाही. जो कोणी माझ्या आणि ध्येयाच्या मध्ये येतो ना, त्याला प्रिया सोडत नसते. अरे, तू तर माझा बॉयफ्रेंड आहेस. तुला तर हे चांगलं माहिती असायला हवं होतं की मी कशी आहे आणि माझा स्वभाव कसा आहे ते. असं म्हणतच ती त्याचा गळा आवळू लागते. पण प्रेक्षकांनो, तेवढ्यातच तिथे आपल्या ईश्वरीची एंट्री झालेली असते. अगदी हिरोईन सारखी ती एंट्री घेते. ती तिच्या स्कूटीवरून तिथे आलेली असते. ती श्रीला ओढून सांगते, श्री, बस पटकन गाडीवर. श्री आता पटकन तिच्या मागे बसतो आणि अशा प्रकारे प्रियाच्या हातातून तो निसटलेला असतो. प्रिया आता जोरजोरात ओरडू लागते, छे, हे काय घडलं. मला या श्रीला पकडायला हवं होतं. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, ही बाई कोण होती आणि ही अचानक श्रीच्या मदतीला कशी काय आली. ही सायलीची मैत्रीण तर नसेल ना. नाही म्हणजे सकाळी ती वकिलीण बाई आली होती सायलीच्या मदतीसाठी. आता ही कोण नवीन स्कूटीवाली. हिने माझ्या कानशिलात मारलं. आता ही मलाच मारून टाकते की काय देव जाणे. श्री आणि ईश्वरी दोघे आता पुढे आलेले असतात. तेवढ्यात श्री जोरातच ओरडतो, ईश्वरी मॅडम, पुरावे निसटले. पुरावे कुठेतरी पडले. आता काय करायचं. आपल्या हाती जर पुरावेच नसले तर या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही. ईश्वरी बोलते, बाप रे श्री, अरे हे काय होऊन बसलं. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे काव्या येते. काव्या बोलते, हे घ्या पुरावे. नाही म्हणजे तुम्ही रस्त्यात सोडून आला होता, पण ही काव्या आहे ना. तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही. असं म्हणत ती ईश्वरीच्या हातात ते पुरावे देते आणि तिकडून निघून जाते. इकडे आता प्रिया विचार करते, काय करू. घरी जाते. मला काही करून हे सगळं थांबवायलाच हवं. नाहीतर सुभेदारांच्या समोर जर माझं खरं रूप आलं तर माझी काही खैर नाही. ईश्वरी आणि श्री दोघे आता काव्याचे आभार मानतात. ईश्वरी आता सायलीला फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते. सायली आता ईश्वरीचे आभार मानते आणि बोलते, ईशू, ब्र झालं तू वेळेवरती आलीस. नाहीतर काय झालं असतं देव जाणे. ते पुरावे मिळणं फार म्हणजे फार महत्वाचं होतं. तुम्ही एक काम करा, तू श्रीला घे आणि सरळ माझ्या घरी ये. म्हणजे सुभेदार हाऊस मध्ये ये. तुला तर माहीतच आहे आमचं घर. तेव्हा ईश्वरी बोलते, ठीक आहे, मी येते. त्यांचा फोन झाल्यावर सायली आता आधिराजला फोन करते आणि बोलते, आधिराज भाऊजी, तुम्ही एक काम करा. प्रिया विरुद्ध तुमच्याकडे जितके पण पुरावे आहेत ना, ते सगळे पुरावे घ्या आणि आपल्या घरी या. आजच आपण या प्रियाचा कार्यक्रम वाजवायचा आहे, निकाल लावायचा आहे. तोवर इकडे आता प्रिया सुद्धा घरी आलेली असते. तिला असं वाटत असतं की आपण वाचलो, पण तिला काय माहिती, तिचा काळ आलेला असतो. आणि तेवढ्यातच तिथे दारावरती आधिराज, श्री आणि ईश्वरी या तिघांची सुद्धा एंट्री झालेली असते. श्री आणि आधिराजला एकत्र पाहून प्रियाला चांगलाच घाम फुटतो. प्रताप बोलतो,
सायली, अर्जुन, अरे हे दोघे कोण आहेत आणि आपल्या घरी कशाला आलेत? तेव्हा सायली बोलते, बाबा, मी यांना बोलावले आणि आज इथे प्रियाचा पर्दाफाश होणार आहे. श्री, पुरावे द्यायला सुरुवात कर. आणि मग काय? श्री आता धडाधड पुरावे द्यायला सुरुवात करतो. श्री आता अश्विनच्या हातामध्ये सगळे पुरावे देतो आणि बोलतो, सुभेदार साहेब, ही बघा या प्रिया मॅडमची खरी ओळख. हे तिचे लग्नापूर्वीचे सगळे अफेअर्स आणि तिचे काळे धंदे. हिने अनेकांना असम फसवून लुटलं आहे आणि त्यात मी सुद्धा होतो. मी सुद्धा तिचा एक बॉयफ्रेंड होतो. मी प्रियावरती खूप प्रेम करायचो, पण नंतर मला कळालं ही प्रिया कशी आहे. अश्विन साहेब, तुमची बायको अजिबात चांगली नाहीये, एकदम कॅरेक्टरलेस बाई आहे. अजून सुद्धा वेळ नाही गेलेली, स्वतःला सावरा आणि या बाईपासून स्वतःला दूर करा. पण प्रेक्षकांनो बघा, हा अश्विन किती म्हणजे किती मूर्खाचा कळस आहे. तो अजून सुद्धा प्रियाचीच बाजू घेत असतो. तो जोरातच ओरडतो, श्री, तुझी बकवास बंद कर. लग्नापूर्वी कोणाचं अफेअर नसतं. प्रत्येक मुलीचा पास्ट असतो, प्रत्येक मुलीचं अफेअर असतं. त्यावरून तू माझ्या बायकोला कॅरेक्टरलेस ठरवू शकत नाहीस. मला माझ्या तन्वीवरती पूर्ण विश्वास आहे, स्वतःपेक्षाही जास्त. आणि हे सगळं बघून तर आधिराजला हसूच येतं. तो आता हस्त पुढे येतो आणि बोलतो, अरे अश्विन बाबा, पास्ट ठीक आहे रे, पण हिचा प्रेझेंट सुद्धा काळाकुट्टच आहे. ही ज्या कंपनीमध्ये कामाला जाते ना, ती कंपनी माझी आहे. हे ऐकताच अश्विन आणि बाकीचे सगळे शॉक होतात. आधिराज आता पुढची खेळी खेळतो. तो खिशातून फोटो आणि काही बिल्स काढतो आणि बोलतो, ऐका, ती सारखी तिच्या मैत्रिणीला भेटायला जाते ना, काय ब्रह नाव तिचं? सारिका. ती मैत्रिणीला नाही, तर मला भेटायला यायची. परवा दिवशी सुद्धा तिने तुम्हाला खोटं सांगितलं होतं. तिने सांगितलं असेल की बेंगलोरला एक मीटिंग आहे म्हणून, पण खरं तर ती बेंगलोरला गेलीच नव्हती. ती माझ्याबरोबर लोणावळ्याला आली होती. अख्खी रात्र आम्ही सोबत घालवली. आणि जर तुम्हाला खरं वाटत नसेल, तर हे बघा हॉटेलचे बिल आणि आमचे फोटो. प्रियाला तर चांगलाच घाम फुटलेला असतो. ती म्हणत असते, अश्विन, हा खोटं बोलतोय, माझा विश्वास कर. हे अर्जुन आणि सायलीचं कारस्थान आहे मला फसवायचं. आणि तसं पण हा त्यांचा मित्र आहे म्हटल्यावर तो त्यांना सामीलच असणार आहे ना, म्हणून तो सायलीची साथ देतोय. प्लीज अश्विन, यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस. तेव्हा आधिराज बोलतो, प्रिया, अगं अजून किती खोटं बोलशील तू? माझ्याकडून आधी 4 लाख रुपये घेतले होतेस आणि परवा दिवशी 5 लाख, एकूण 9 लाख रुपये घेतलेत. हे बघा बँकेचे स्टेटमेंट. असं म्हणतच तो स्टेटमेंट दाखवतो आणि बोलतो, बँक तर खोटं बोलणार नाही. आणि अशा प्रकारे आता प्रिया त्याच्या मिठीत असलेले सगळेच फोटो तो आता अश्विनला दाखवतो. आणि हे सगळं बघून तर अश्विनच्या डोक्यात तिडीक गेलेली असते. तो आता प्रियाच्या जवळ येतो आणि सनसनीत तिच्या कानाखाली मारतो. तिला इतक्या जोरात मारतो की प्रिया खालीच पडते. आणि मग काय, अश्विन चक्क तिच्या झिंजा धरतो आणि बोलतो, तू माझ्या प्रेमाचा असा खेळ मांडलास. मी तुझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि तुझ्या पाठीमागे असले धंदे सुरू होते तुझे. तू एक नीच बाई आहेस आणि या सुभेदार घरामध्ये तुझी आता काही जागा नाहीये. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून आणि माझ्या आयुष्यातून चालती हो, गेट आउट. अजूनही प्रेक्षकांनो, ती खोटी तन्वी असल्याचं सत्य समोर आलेलं नसतं. जेव्हा ते सत्य समोर येईल तेव्हा काय होईल? तर मित्रांनो, तुम्हाला पुढचा भाग बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला सिरियल बघायला मिळेल. धन्यवाद.